नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. आता कोमल सागरला राखी बांधत असते. लकी छान फोटोज काढत असतो. त्यानंतर आता कोमलने सागरला राखी बांधल्यानंतर ती लगेच आता गिफ्टसाठी हात पुढे करते आणि म्हणते, दादा गिफ्ट. तेव्हा सागर म्हणतो की गिफ्ट तर नाही आहे. तेव्हा लकीसुद्धा म्हणतो, जाऊ दे दादूस, हिला काही देऊ नकोस. तेव्हा इथे कोमल म्हणते, नाही आहे मला गिफ्ट पाहिजे. तेव्हा इथे सागरने तिच्यासाठी डायमंड इयरिंग आणलेले असतात. तेव्हा कोमल ते बघून खूप खुश होते. ती म्हणते, वाव, मला डायमंड इयरिंग हवे होते. मी दादूसला कधीच सांगितलं होतं. तुझ्या लक्षात होतं. बघ, त्याने मला आठवणीने डायमंड इयरिंग्स घेतलेले आहेत. आणि कोमलला खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर इथे आता स्वाती लकीला राखी बांधायला येते. लकी आता राखी बांधण्यासाठी बसलेला असतो. त्यानंतर राखी बांधून झाल्यानंतर स्वाती म्हणते, आता माझं गिफ्ट दे. तेव्हा लकी म्हणतो, आता मी कुठून गिफ्ट देणार? दादूसने तुला घर दिलं आहे ना. मग आता मी एक काम करतो, तू आता तुझ्या नवीन घरासाठी एक चावी घेशील ना. मग त्याला एक किचन नको का? ते किचन मी देणार तुला. तेव्हा इथे स्वाती लगेचच हसायला लागते. तेव्हा इथे लकी म्हणतो की आता मी काही देणार नाही आहे. तुझ्या घराच्या चावीसाठी मी किचन देणार, किचन. तर इथे लकीने तिच्यासाठी काहीही गिफ्ट आणलेलं नसतं. त्यानंतर कोमल बसते राखी बांधायला. तेव्हा कोमलने आता राखी बांधून झाल्यानंतर ती आधीच सांगत असते की मला तर बाबा गिफ्ट हवं आहे. मला गिफ्ट तुला द्यावंच लागणार आहे. तेव्हा इथे लकी म्हणत असतो की मी कुणालाही गिफ्ट देणार नाही आहे. तेव्हा कोमल म्हणते, नाही, दे माझं गिफ्ट. तेव्हा इथे आता लकी म्हणत असतो, हे बघ, तुला दादूसनी काय दिलं आहे? तुला डायमंड इयरिंग्स दिलेले आहेत. मग आता ते डायमंड इयरिंग्स ठेवायला हा माझ्याकडून खोका. असं म्हणून तिच्या हातामध्ये एक खोका देतो. तेव्हा इथे कोमल त्याच्याबरोबर आता भांडायला लागते. त्यानंतर आदित्य बसतो इथे राखी बांधण्यासाठी. तेव्हा सई राखी बांधायला येते आणि ती मुक्ताला आवाज देते. आणि इथे मुक्ता ज्या पद्धतीने तिला औक्षण करायला सांगत असते तसं इथे सई औक्षण करत असते. औक्षण करून झाल्यानंतर सई स्वतःने बनवलेली राखी इथे आता आदित्यच्या हातामध्ये बांधत असते. तेव्हा तिला गाठ बांधता काही येत नसते. तेव्हा सई म्हणते, मुक्ताई, जरा तू मला हेल्प कर ना. तेव्हा मुक्ता आता हेल्प करायला जात असते. तेव्हा आदित्य म्हणतो, एक मिनिट, तुम्ही मला राखी बांधू नका. ममा जरा येतेस का? तेव्हा सावनी म्हणते, हो आले ना. तेव्हा सई म्हणते, का? ममाला का बोलवलंस तू? मुक्ताई आहे ना इथे. मुक्ताईने बांधलं तर काय झालं? तेव्हा इथे आता सईला राग आलेला असतो. तेवढ्यातच मुक्ता म्हणते, इट्स ओके सई माऊ, इट्स ओके. आता आदित्यदादाने मम्माला सांगितलं राखी बांधायला तरी चालेल. हे बघ, मी बांधली काय, सावनी मम्माने बांधली काय, दादाच्या हातामध्ये राखी बांधणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, हो की नाही? तेव्हा सई म्हणते, अगदी बरोबर. मुक्ताई म्हणते की काही हरकत नाही, या ना सावनी, तुम्ही राखी बांधा. त्यानंतर आता लगेचच राखी बांधण्यासाठी इथे सावनी पुढे येते. तर इथे मुक्ता विचारत असते की सागर, मिहीर कुठे आहे? अजून मिहीर आलेला नाही आहे. तुम्ही त्याला फोन केलात का? तेव्हा सागर म्हणतो, हो मी फोन केला आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, मी मेसेज करते. तेव्हा आता मेसेज केल्यानंतर रिप्लाय येतो की मी बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे. सावनीने आता राखी बांधून झाल्यानंतर सई म्हणते, माझं गिफ्ट. तेव्हा आदित्य म्हणतो, माझं स्वीट. तेव्हा इथे ती त्याला आता पेढा भरवते. त्यानंतर आता तिच्यासाठी जे गिफ्ट आणलेलं असतं आदित्यनं ते सईच्या हातामध्ये देतो. सईला खूप आनंद होतो कारण त्याच्यामध्ये तिचे फेवरेट चॉकलेट्स असतात. तेव्हा सई म्हणते, आदित्य दादा, माझे फेवरेट चॉकलेट्स आणलेस तू. आता चल आपण दोघंजणं खेळायला जाऊया. तेव्हा आदित्य आणि सई दोघंजणं आता खेळायला गेलेले असतात. तरी ते सावनी मिहीरला फोन करत असते. ती म्हणते, हा मुलगा अजून कुठे राहिला? अजून कसा आला नाही आहे राखी बांधायला? तेव्हा मुक्ता म्हणते, तुम्ही मिहीरला फोन करताय का? मी मेसेज केला होता, तो खाली आला आहे बिल्डिंगच्या. तेव्हा सावनी म्हणते, तू का मेसेज केला होतास? मिहीर माझा भाऊ आहे ना, मग मी त्याला मेसेज करेन, तो मला मेसेज करेन. आता तुला सख्खा भाऊ नाही आहे तर आता दुसऱ्या नात्यांप्रमाणे माझा भाऊसुद्धा आता तुझ्या बाजूने करून घेतला आहेस का? तो सुद्धा माझ्यापासून हिसकावून घेतलास की काय? तेव्हा इथे मुक्ता मात्र गप्पच असते. मिहीर आता आलेला असतो. तेव्हा सावनी म्हणते, मिहीर आलास तू? अरे कधीपासून मी तुझी वाट बघते. चल बरं, चल माझ्याबरोबर लवकर चल. आणि जबरदस्तीने आणून त्याला पाटावरती बसवते आणि सावनी आता राखी बांधायला जाणार. तेवढ्यातच मिहीर म्हणतो की एक मिनिट सावनी, आधी तू राखी बांधू नकोस, आधी माझी मोठी बहीण मला राखी बांधणार. तेव्हा सावनी म्हणते, मिस्तर आहे तुझी मोठी बहीण. तेव्हा इथे मिहीर म्हणत असतो, नाही तू नाही, मुक्ता बहिणी माझी मोठी बहीण आहे. वयाने जरी नसली
तरी मानाने ती माझी मोठी बहीणच आहे आणि मला पहिली राखी तीच बांधणार, हा मान मी तिला दिलेला आहे. आणि सावनी, आता तू मला राखी बांधायला आली आहेस ना, तू जरी नाही बांधलीस ना तरी माझा हात रिकामा राहणार नाही आहे यावर्षी. माझ्या हातावरती खूप राख्या येतात, त्याच पद्धतीने आतासुद्धा येतील. तेव्हा इथे मिहीर जातो आणि म्हणतो की मुक्ताबाईनी, तू माझी मोठी बहीण आहेस, मी मानले तुला माझी मोठी बहीण. अगं बहीण म्हणजे काय, प्रत्येक वेळेला भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, नुसतं सुखातच नाही तर दुःखामध्ये सुद्धा त्याला साथ देणं. तू नेहमी माझी बाजू घेतलीस, मी चुकलो तर माझं कान पकडलास. तर इथे मिहीर म्हणतो, आणि बहिणीची उणीव मला कधी भासू दिली नाहीस, नेहमी प्रत्येकासाठी जसं केलंस तसं माझ्यासाठी सुद्धा केलंस. माझी मोठी बहीण झालीस ना तू, मग आता हा राखीचा मानसुद्धा तुझाच आहे. तू माझी मोठी बहीण आहेस. जरी आपल्यामध्ये रक्ताचं नातं नसलं म्हणून काय झालं, पण तू प्रत्येक वेळेला बहिणीचं कर्तव्य पूर्ण केलेस म्हणून मी तुला माझी बहीण मानलेला आहे. तेव्हा पहिला राखी बांधायचा मान हा तुझा आहे वहिनी. तेव्हा इथे आता मुक्ताचा हात पकडून मिहीर तिला घेऊन येतो आणि सावनीच्या हातातून औक्षणाचं ताट घेऊन मुक्ताच्या हातामध्ये देतो. तेव्हा लकी म्हणतोय, वहिनी थांब, मला टोपी तर घेऊन येऊ दे. तेव्हा आता टोपी आणल्यानंतर मिहीर ती टोपी घालतो आणि म्हणतो की आता ठीक आहे. त्यानंतर इथे मुक्ता आता औक्षण करते आणि त्याला खूपच जास्त प्रेमाने ती राखी बांधते, त्याचं तोंड गोड करते आणि तिलासुद्धा खूप आनंद झालेला असतो, कारण इथे मुक्ताने पहिल्यांदा आपल्या भावाला राखी बांधलेली असते. तेव्हा इथे राखी बांधून झाल्यानंतर आता मुक्ता गिफ्टसुद्धा विचारत नाही, पण इथे मिहीरने तिच्यासाठी सुद्धा आधीच गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट आता तो मुक्ताच्या हातामध्ये देतो. मुक्तासुद्धा ते घेते, पण ती विचारत नाही की याच्यामध्ये काय आहे. ती घेते आणि आता त्याला थँक्यू म्हणून सागरच्या शेजारी जाऊन उभी राहते. तेव्हा मिहीर म्हणतो की सावनी, आता बांध तू मला राखी. तेव्हा सावनी येते मिहीरला राखी बांधायला. तर इथे औक्षण करून झाल्यानंतर ती बघते तर मुक्ताने जिथे राखी बांधलेली असते त्याच्या अगदी पुढे आता सावनी राखी बांधते, पण पहिली राखी ही सावनीचीच असली पाहिजे असा तिचा हट्ट असतो. त्यानंतर इथे मिहीर आता तिला गिफ्ट देतो आणि ती लगेच त्याच्यामध्ये काय आहे असं विचारते. तेव्हा मिहीर म्हणतो, तूच बघ त्याच्यामध्ये काय आहे ते. तेव्हा ती घाईघाईने आता गिफ्ट खोलूनसुद्धा बघत असते. तेव्हा इंद्राला आपल्या मैत्रिणीचा फोन येतो. इंद्रा म्हणते, अगं हो सुरके, मी निघालेच, हे बघ नाक्यावरती आले मी ने. तेव्हा इथे आता डोक्यावरती टोपली घेऊन इंद्रा कोळी आता जायला निघालेली असते आणि इथे कळशी आता मुक्ताने हातामध्ये घेतलेली असते आणि सगळेजण आता समुद्रावरती नारळ द्यायला जात असतात. तेव्हा इथे नारळी पौर्णिमा असल्यामुळे सगळेजण छान पद्धतीने सेलिब्रेट करत असतात. तर इथे सगळेजण आता बँजूवरती बेदम नाचत असतात, सगळे खुश असतात. सगळे व्यवस्थित नाचत असताना आता इथे सावनीला धक्का लागतो एका माणसाचा आणि ती आता धक्का लागल्यानंतर तिच्या पायाला चिखल लागतो. तेव्हा ती म्हणते, अरे देवा, चिखल लागला माझ्या पायाला, आता काय करू, कुठे धुवू. एक काम करते, घरी जाते आणि पाय स्वच्छ धुवून येते. तेव्हा आता सावनी घरी आलेली असते. दरवाजा उघडून ती आता आतमध्ये जाते आणि लगेचच पाय धुवायला लागते. तर इथे आता सावनी घरामध्ये येऊन आता ती बाथरूममध्ये गेले हे माधवीला माहिती नसतं. माधवी म्हणते, हे काय, यांचा दरवाजा असा उघडा कसा, दरवाजा सताड उघडा ठेवून कुठे गेले ते. तेव्हा इथे माधवी म्हणते की मुक्ताला आवाज देते, इंद्राला आवाज देते, तरीसुद्धा कुणीही आवाज देत नाही. तेव्हा सावनी म्हणते, अरे देवा, म्हणजे उत्साहाच्या भरामध्ये हे लोक सताड दरवाजा उघडा ठेवून गेलेत. घरामध्ये कोण घुसलं, चोरी वगैरे झाली तर. आधीच एक घुसखोर व्यक्ती आहे त्यांच्या घरामध्ये घुसलेली, मग आता तरी दरवाजा बंद करायचा ना. आणि माधवी आता काळजीपोटी दरवाजा बंद करते. त्यानंतर इथे घरी आल्यानंतर पोरू काका विचारतात, अगं माधवी, कुठे गेली, कुठे होतीस तू. तेव्हा माधवी म्हणते, अरे पोरू, समोरच होते, ते लोक आता समुद्रावरती गेलेत ना, तर अरे दरवाजा उघडा ठेवून गेले होते, तो दरवाजा मी बंद केला, बरं झालं मी बाहेर गेले होते. तेव्हा इथे पोरू काका म्हणतात, मला वाटलं तू सुद्धा जाशील. तेव्हा माधवी म्हणते, नाही रे, तो एवढा आवाज मला सहन होत नाही. त्यानंतर इथे सावनी आता दरवाजा उघडायला येते, तर दरवाजा आता बाहेरून बंद झालेला असतो. तेव्हा इथे सावनी म्हणते की मी आतमध्ये असताना कुणी बरं दरवाजा बंद केला. आणि ती आता आदित्यला हाक मारायला खिडकीमध्ये येते आणि ती आदित्यला हाक मारणार तेवढ्यात बघते तर काय, आदित्यने मुक्ताचा हात पकडलेला असतो आणि तो डान्ससुद्धा करत असतो आणि एक हात सागरने पकडलेला असतो.
त्यांची फॅमिली कंप्लीट बघून इथे सावनीला खूपच जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया तर इथे सावनी माधवीला म्हणत असते, इथे तर तुम्ही चांगुलपणाचे धडे देता पण तुम्ही आहे ना खूपच जास्त पोचलेला आहात. शातीर आहात तुम्ही, शातीर. तुम्ही असा साधेसुधेपणाचा जो आव आणता ना, मला सगळं काय माहिती आहे. तुम्ही मुद्दामून मला कडी लावून आतमध्ये ठेवली होतीत ना, माहिती आहे मला हे सगळं. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, गप्प बस सावनी. माझ्या आईला आहे ना एक शब्दसुद्धा बोलायचं नाही हां. मी आत्ताच सांगून ठेवते, नाहीतर मला वेळ नाही लागणार तुलासुद्धा तुझी जागा दाखवायला. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, मी काय चुकीचं बोलली आहे? तुझ्या आईने मला कडी लावून आतमध्ये ठेवली होती. तेव्हा माधवी म्हणते, मी मुद्दामून केलेलं नाही आहे. तरीसुद्धा सावनी काही ऐकायला तयार नसते. तेव्हा मुक्ता म्हणते, सावनी गप्प बसा. शेवटचं सांगते तुला, माझ्या आईशी ह्या भाषेत बोलायचं नाही. आणि जर पुन्हा माझ्या आईजवळ बोलताना तुझा हा टोन असेल ना, तर माझ्यासारखं वाईट कुणीच नसेल, लक्षात